नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपल्याला ते आपल्या कमळीची नोकरी गेलेली असते बिचारी. आणि निग्गी आणि कमळी हे बंड्यापाशी कॅन्टीनमध्ये येतात आणि बंड्याला कमळी म्हणते, अरे बंड्या, माझ्यासाठी काम बघणारे माझी आता खूप तारांबळ झाली आहे, माझी नोकरीही गेली आहे. बंड्या म्हणतो, अरे अरे खूप वाईट झालं ग कमळी, आता काय करायचं? आणि किती किती अवघड आहे इथने पुढे. तोपर्यंत निग्गी म्हणते, अरे बंड्या गपणारे, वेडा झाली की काय? अजूनच घाबरवतोयस कशाला कमळीला? साथ द्यायच्या ऐवजी तू कमळीला जास्तच घाबरवतोय. बंड्या म्हणतो, अगं एक उपाय आहे ना आपल्यापाशी, आपण ऋषी सरांना सांगूया. कमळीमध्ये, अरे बाबा काय तसलं ऋषी सरांना वगैरे सांगायचं नाही, कोणाची काय आपण मदतही घ्यायची नाही, आपण तिघांनीच करायचं आहे हे सगळं. बंड्यामध्ये, हो बरं आहे बाई, तुझंच ऐकायचं, कोणाची मदत नाही घ्यायची, काही नाही घ्यायचं, ठीक आहे. कमळीमध्ये, हो ठीक आहे, तसंच करायचं आपण. निग्गी म्हणते, कमळे तू आता काम करायचं नाही बरं का, तू फक्त मन सोक्त अभ्यास करायचं, मन सोक्त काम करणार म्हणजे मी काम करणार, तुझी निग्गी. तोपर्यंत कमळी म्हणते, नाही निग्गे, तू माझ्यासाठी एवढं विचार केलास तेच भरपूर आहे, अजून काहीही नको मला. आपण दोघींनीही शिकायचं आणि दोघींनीही काम करायचे आणि आपल्या गरजा आपणच भागवायच्या, कोणाचीही मदत घ्यायची नाही, कोणाचीही नाही. आणि ऋषी सरांना तर ह्याच्याबद्दल अजिबात माहीत पडलं नाही पाहिजे. बंड्या मला वचन दे. असं म्हणल्यानंतर बंड्या म्हणतो, हो कमळी तुझं बरोबर आहे. तो मग बंड्या म्हणतो, चला तर मग आपण इथं मुंबईमध्ये आल्यापासून माझ्या 2 बहिणी किती हुशार झाल्या आहेत, समजूतदार झाल्या आहेत. कमळी तू तर पहिल्यापासून होतीच, त्यात काय वांदा नाही आहे, पण निग्गी आपला पैलवान हा तर किती समजदार झाला आहे, किती विचारिक झाला आहे. निग्गी म्हणते, अरे बंड्या आणि कमळी, मी चांगला विचार केलाही तुम्हाला प्रॉब्लेम आणि नाही केलाही प्रॉब्लेम, काय असं काय करताय तुम्ही? तोपर्यंत कमळी म्हणते, नाही ग, तू मस्करी करत होता. असं काही बोलल्यानंतर बंड्या आणि कमळी हसतात निग्गीला. आणि तिथून बंड्या म्हणतो, अगं कुठं निघाला आहात तुम्ही? कमळी म्हणते, अरे कॉलेजला निघालो आहे आम्ही, जातो ना. असं काही झाल्यानंतर अगं वडापाव केला आहे, वडे खाऊन जावं पटापट दोघीजणी. निग्गी म्हणते, अरे दे लवकर दे बरं का, खूप जोराची भूक लागली आहे आम्हाला. तोपर्यंत कमळी डोळ्याने तिला इशारा करते, अजिबात खायचं नाही बरं का निग्गी, चल कॉलेजमध्ये लेक्चर चालू होतील. निग्गी आपली गपचूप मान घालून तिथून निघून जाते. बंड्याही हसतो खूप निग्गीकडं बघून. तोपर्यंत इकडे आपला ऋषी कॉलेजला जायला तयार होतो. खाली येतो आणि नयनतारा बोलते, ऋषी नाश्ता करून जा. ऋषी म्हणतो, नाही मला नाश्ता करायचाच नाही आहे. अरे सांगत नाही आहे तुला मी, कर म्हणते ना. ऋषी म्हणतो, मला खायचंही नाही, नाश्ताही करायचं नाही, काहीच नको आहे मला. तोपर्यंत रोहित पटकन उठतो आणि म्हणतो, काय रे ऋषी, कुठली बोलायची पद्धत आहे आईबरोबर? तू कॉलेजमध्ये नाही आहे एवढं भान ठेव, तू घरात आहेस, घरात मॉमबरोबर कसं बोलायचं जराशी विचार कर बरं का. आणि त्या दोघांची इथे बाचाबाची चाललेली असते, खूप वाद चाललेला असतो त्यांच्यामध्ये. तोपर्यंत ऋषी म्हणतो, काय रे, माझ्या एवढ्या बोलण्याने तुला त्रास होतोय? जे काही आईने काल काय केलं त्याचा विचार नाही केलास तू? जरा विचार कर, ते सगळं बरोबर आहे बरोबर का? बाबा उठतात, अरे बास करा, काय चाललंय काय घरामध्ये, काय गोंधळ हा, बास करा, एकमेकावरती असले ब्लेम करताय तुम्ही. तोपर्यंत बाबा असं म्हणल्यानंतर ऋषी म्हणतो, काय ब्लेम करतोय आम्ही? आणि आईने जे काही केलं आत्तापर्यंत ते बरोबर होतं का? तिला विचारा ना तुम्ही, तिनं काय केलं आहे ते. चुकीच्या बरोबर व्यक्तीला तशी नव्हती तरीही तिला तुम्ही चुकीचं ठरवलं, तिच्यावरती नाही ते आरोप केले आईने, ते सगळे बरोबर होते का? नयनतारा म्हणते, कालची गोष्ट होती ते सोडून द्या, आता झालं गेलं विसरून जा. तोपर्यंत राधिका वहिनी ही कोणाच्या तरी आई आहेत ना, मुलगी आहे ती त्यांची. असं काही बोलल्यानंतर त्यांनाही निर्णय घ्यायचा हक्क आहे राधिका वहिनींना. जसं मॉम घेते माझ्याबद्दल प्रत्येक गोष्टीत, त्या काही ना का बरं बोलणार नाहीत. रोहित म्हणतो, माझी बायको आहे ती, मी तिला बोली नाही तर काहीही करीन, माझा हक्क आहे. तोपर्यंत असं म्हणल्यानंतर ऋषी खूप रागवते तिथून निघून जातो. आपल्या राधिकालाही खूप कालच्या गोष्टीने अजिबात लक्षातनं जात नसतं, नयनताराने तिच्याबरोबर काय केलं असतं ते सगळं काही. तोपर्यंत ते सरू येते. सरू राधिकासाठी चहा घेऊन आलेले असते. म्हणते, राधिका ताई रडू नका हो, काहीही झालं तर तुम्ही समजून घ्या, असं काय करताय तुम्ही? राधिका म्हणते, मी खूप वेळा समजून घेण्याचा सगळ्यांना प्रयत्न केला आहे,
पण नाही हो, कधीच मला कोणी आपलंसं केलं नाही आहे ह्या घरामध्ये. आणि कॅन्टीनमध्ये अनिकाच्या मैत्रिणी अनिकाला सांगायला येतात की ऋषीने म्हणजे कमळीचं नाव डेबिट कॉम्पिटिशनमध्ये नाव नोंद केलं आहे. अनिका म्हणते तिची एवढी हिंमत, ऋषीने काय म्हणून तिचं कॉम्पिटिशनमध्ये नाव दिलं आहे. तिची लायकीच नाही त्याच्यात म्हणजे बोलण्याची, तिथं जाण्याची सुद्धा. माझा कसा ऋषीने विचार केला नाही आहे. ऋषीला कॅन्टीनमध्ये आल्यानंतर अनिका विचारते, काय रे ऋषी, तुला कमळीच कशी दिसते प्रत्येक टायमिंगला, मी का बरं दिसत नाही. ऋषी काही नाही बोलता स्तब्ध तिथे उभा राहतो. प्रत्येक टायमिंगला अनिका ऋषीला एकदम जाळ्यात पकडते की कमळीच का बरं तुला दिसते, कमळीलाच तू का मदत करतो, मला का बरं करत नाही, असं काही बरंच काही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.